आजच्या जगात आपल्याकडे इलेक्ट्रिसिटी बनवायचे काही प्लांट्स उपलब्ध आहेत. त्यांमध्ये आपण सगळ्यात जास्त वापर थर्मल पॉवर प्लांटचा करतो. थर्मल पॉवर प्लांट हा काही दिवसात संपू शकतो. त्यानंतर आपण नॅचरल गॅस पॉवर प्लांट यांचा सुद्धा वापर करतो. हे पण पॉवर प्लांट काही दिवसात संपू शकते. त्यानंतर आपण हायड्रो पॉवर प्लांट, हायड्रोमधून वेव्स पॉवर प्लांट आणि सोलर पॉवर प्लांट आणि विंड पॉवर प्लांट यांचा आपण उपयोग करतो. ते हे पण इलेक्ट्रिसिटी पुरवू शकतात. त्यानंतर आपल्याला अजून काही असे आविष्कार करावे लागतील ज्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो. यांमध्ये आपण अजून एक शोध केलेला आहे. त्यामध्ये आपण चालण्याने वीज निर्मिती करू शकतो. त्यांमध्ये पायझो डिस्कचा वापर होतो. ह्या पायझो डिस्क कायनेटिक एनर्जीचे ट्रान्सफॉर्मेशन इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये करतात. यांमध्ये असा एक दाब निर्माण होतो. त्या दाबाचे रूपांतर आपण इलेक्ट्रिसिटीमध्ये तयारी करतो. या पॉवर प्लांटमध्ये आपण मोठे मोठे कॅपॅसिटरचा वापर करून त्यांच्यामध्ये ही इलेक्ट्रिसिटी स्टोअर करू शकतो आणि त्या स्टोअर केल्यामुळे ते एका जागेवरून जास्त प्रमाणात निघतील आणि त्याच्यामुळे आपण त्याचा उपयोग AC मध्ये पण सुद्धा करू शकतो. हे इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण घरी सुद्धा करू शकतो. हे इलेक्ट्रिसिटी आपण निर्माण आपल्या हायवेजवर लावून करू शकतो. आपल्या हायवेवर गाड्या चालतील आणि त्यामुळे याच्यावर दाब निर्माण होईल आणि त्या दाबामुळे इलेक्ट्रिसिटी तयार होईल आणि AC आणि DC या दोन्ही स्वरूपात आपण करू शकतो. याचा स्टोअर आपण बॅटरीमध्ये सुद्धा करू शकतो आणि ते आपण इन्व्हर्टरद्वारे बाहेर काढू शकतो. हे हे जे आहे मोठ्या प्रमाणात पाऊल ठेवून वीज निर्मिती करण्यासाठी बनवले गेलेले आहे. हा एक आपल्यासाठी चांगला उपयोग ठरू शकतो.